पण त्यांच्याकडे पुरावा नाही, पण मी पुरावा देतो. खोटं वाटत असलं मी कधीच कोण्या ग्रंथामधला पुरावा कीर्तनामध्ये मांडला हे सांगत नाही. पण आज तुम्हाला सांगतो, वेदामधला ब्राह्मण शतटिका नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बायाने कीर्तन करू नये याच्यावर श्लोक आलेले आहेत. खोटं वाटत असलं तो ग्रंथ उचला आणि त्याच्या जर श्लोक निघले नाही तर आज जन्म कीर्तन करणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून बायाने भजन करावं याचा माझा विरोध नाही, पण केलं तर फक्त एकांतात करावं आणि आपल्या पंढरपुरातल्या मालकाला पटाव असं भजन करावं. खरं म्हणलं तर तुमचं भजन, तुमची पंढरपूरची वारी, तुमची एकादश, तुमचं सोमवार फक्त एकच आहे, आपल्या नवऱ्याची सेवा करणं. जर एखाद्या म्हाताऱ्याने सांगितलं सुनबाई मला पाणी दे, आणि सुनबाई म्हणली मी आज गोपाल महाराजाचं कीर्तन ऐकायला जाते, तर निम पाप त्या सुनाला फेडावं लागल आणि निम पाप चामणी करायला फेडावं लागल. सुनासाठी सर्वात मोठा देव आपले सासू सासरे आहे, आपला नवरा आहे, आपले लेकर आपले देव आहे. अहो कर्तव्याला महत्व आहे. एखादा जर रानामध्ये आता भैमुगा येतं, डुकर भैमुगाला डुकर लागते, असा माहित असताना देखील जर कीर्तनाला येत असला तर काही पुण्य नाही. तुमचं कर्तव्य पार पाडा, मग तुम्हाला खरं पुण्य होईल. ते तुमची पंढरीची वारी आहे. एखादा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, त्यानं समाजाचं कारण करणं हे त्याचं सप्ताह करण्याचं पुण्य आहे. तुम्ही आगावचे धंदे करता. आता बरेच माणसं बाबा नवरात्रामध्ये चप्पल घालत नाहीत आणि नवरात्र झालं की घोरपडी सोडत नाहीत. खोट आहे का? नवरात्र झालं की घोरपडी सोडत नाहीत. काही काही माणसं श्रावण महिना एकोळी धरते. आमच्या इथं तात्या कामाला यायचा, दादा म्हणे महाराज आपल्या इथं तात्या कामाला येतील. मला बर म्हणे त्यांनी एकोळी श्रावण धरला. अरे चांगलंय, मग तशा माणसाला काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणे श्रावण महिनाभर आपल्या इथं तात्या कामाला येत. म्हणलं मग काय कर, तर श्रावण महिनाभर तात्यांना शाब्दाना आपला द्यायचा सकाळचा, संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन उपवास सोडतील. सांगितलं तात्याने 1 महिनाभर आमच्या इथं शाब्दाना खाल्ला. पण जेव्हा शेवटी मी आलो म्हणलं बाबा असा माणूस कोण आहे. माळावरच्या जत्रेला मी आलो तिकडून, आणि जेव्हा तात्याला मी आडगाव फाट्यावर पाहिलं, तात्यानं 1 महिनाभर एकोळी श्रावण धरला आणि करीच्या दिवशी एकट्यानं बंद कोंबडा हाणलं. श्रावण महिना गेला चुलीत. काय आहे का पुण्य? मग असे नाटक नाही करायचे. तुम्हाला जी आवडल ती भक्ती नाही करायची. हे बाकीचे ढवळे गुरुवार आणि पिवळे गुरुवार हे करायचे येत नाही. आपल्या वारकऱ्याला फक्त, आणि तुम्हाला धन्यवाद बरं का एका गोष्टीसाठी. कोण्या? कारण सप्त्यामध्ये तुम्ही एकादशी दिवशी अन्न शिजवलं नाही, त्याच्याबद्दल धन्यवाद बरं. बऱ्याच गावामध्ये सप्ती होते, आम्हाला सांगावं लागतं की अन्न शिजू नका. आणि एक विनंती, आपला सप्ताह रामनवमीला चालू होतो ना, तर पुढच्या वर्षी काय करा, तर रामनवमीला पण संध्याकाळी अन्न नाही शिजवायचं बाबा. कारण आपल्याला 24 एकादशी येतात आणि 5 उपवास, वामन जयंती, नृसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि हनुमान जयंती, असे 5 उपवास आहेत. आणि महाशिवरात्री असे आपल्याला काय ते 29 उपवास आहेत. हे उपवास आपण काय करायचे, पाळायचे. आता पुढच्या वर्षी आपला सप्ताह नवमीला चालू होतो. आज काय ते एकादशी आहे, नवमी, दशमी आणि एकादशी. काल दशमी होती आणि रामनवमीच्या दिवशी आपल्या इथं अन्न शिजलं. हे तुम्हाला माहिती नाही. हे आमच्या लोकांचं पापवतू आलंय म्हणून तुम्हाला माहिती नाही. आम्ही हे करायला लागत होतो. आता पुढ्यान पिढ्या आम्ही सांगायला लागत होतो, त्यामुळं झालं. आता इथून पुढं रामनवमीला काय करायचं, अन्न शिजवायचं नाही.